पराग नागरी पतसंस्थेच्या आजच्या उद्घाटनाचे मुख्य अतिथी आणि आपल्या जुन्नर तालुक्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारे नामदार दिलीप वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे अतुल बेनके साहेब, त्याचप्रमाणे संजय काळे त्यांनी आता आपले विचार या ठिकाणी मांडले की आपले देवेंद्र शेठ शाह आणि या संस्थेचे चेअरमन बांगर सर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनी, खरं म्हणजे जुन्नर आणि आंबेगाव आम्ही साहेब एकच मानतो. साहेबांचं 14 गावाचा मतदारसंघ आम्ही सांभाळलेला आहे जुन्नरकरांचा. त्यामुळे आम्हाला साहेब नेहमी आमचेच वाटतं. तुम्ही आंबेगाववाले त्याला खेचून घेऊन जाऊ नका, आमचेच आहेत साहेब. कारण साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. आमच्या शाळेच्या प्रत्येक बोर्डच्या आणि प्रत्येक उद्घाटनाला साहेबांनी मदत केली. आणि आज कृषी विज्ञान केंद्र सुद्धा उभा आहे, त्याला वल्लभशेठ बेनके आहे बरोबर साहेबांचा पण मोठा वाटा. त्यामुळे आम्हाला साहेब म्हणजे आमचेच आहेत. त्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव आपण एक मानतोय. आणि शिवनेरी हापूस आंबा सुद्धा जुन्नर आणि आंबेगावचं आहे. आपलं जे प्रस्तावात नाव आहे ना जुन्नर आणि आंबेगाव, त्यामुळे काही नुसतं जुन्नर जुन्नर काही नाही. आंबेगाव आपण सगळे बरोबर आहोत. आम्हाला तुमच्या बरोबर न्या एवढंच आमचं म्हणणं आहे. अतुल शेठ आमचे आहेत, संजय शेठ काळे आहे. आम्ही म्हणतो या जुनी नेत्यांना पुढे ढकला, एवढीच विनंती आम्ही साहेबांनी या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी खरं म्हणजे देवेंद्र शेठनी खऱ्या अर्थाने फायनान्सबद्दल आणि या गोष्टीबद्दल सांगितलं. पण खरं म्हणजे पतसंस्था या मायक्रो फायनान्समध्ये आहे की गरजूवरचा म्हणजे पूर्वीच्या काळात गावोगावी मोठमोठे शेठ होते. मंचरला मला आठवतं, मी आता नाव घेणं योग्य होणार नाही, आम्ही हुंड्या सोडवायचे तिथे साहेब. आणि त्या हुंड्यातून पैसे द्यायचो. म्हणजे आमचे मालाचे पैसे आहेत ना, तो व्यापारी हुंडी भरून द्यायचा, मग आम्ही तो हुंडी सोडवायची. मंचरला जाऊन आम्हाला पैसे घ्यायचे आम्ही. ही पद्धत होती जुनी. बटाट्याचं बेलं सुद्धा असो, सगळ्या गोष्टी होत्या. आणि आज पतसंस्था आज इतक्या विस्तार चांगल्या पद्धतीने होतोय. आणि खरं म्हणजे माझं एक सहकार खात्याला विनंती आहे की चांगल्या पतसंस्थेला आहे ना चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याकरता, चांगल्या प्रकारची वाटचाल करण्याकरता खरं त्यांना सहकार्य केलं पाहिजे. कारण काय कोणाला कर्ज द्यायचं नाही द्यायचं हे खरं म्हणजे सगळ्या त्याच्यातल्या जे संचालक मंडळ आहे त्यांची खरी जबाबदारी. बघा देवेंद्र शेठने उल्लेख केला सिबिलच्या संदर्भातला, तर काय आहे की सिबिलच्या बाबतीमध्ये ज्या शेड्यूल बँका आहे त्या शेड्यूल बँकांना त्या सिबिलचा हे आहे. कारण मी रिझर्व्ह बँकेवर साहेब त्या ह्याच्यावरती काम केलं होतं. नंतर SLBCवर मी काम केलं होतं. स्टेट लेवलच्या बँकिंगची जी बोर्ड आहे त्याच्यावर मी 3 वर्ष सभासद होतो. रिझर्व्ह बँकेवर मी काम केलेलं आहे. त्यामुळे सिबिलच्या बाबतीमध्ये तशा अर्थाने खूपच कटकटी आहेत. आणि सिबिल हे लवकर बँका दुरुस्त करत नाही. मी जरी कर्ज भरलं किंवा तुम्ही कर्ज भरलं ना तर ते सिबिल ज्यावेळेला आपण कर्ज घेतो त्यावेळेला सिबिल मध्ये लगेच नोंद होती. पण ज्यावेळेला मी कर्जाची रिपेमेंट करतो त्यावेळेस सिबिलमध्ये नोंद होत नाही. याचे कटू अनुभव शेतकऱ्यांना विशेषतः फार मोठ्या प्रमाणात येतात. आणि मग शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे फायनान्स मिळतो. आज आपल्या निश्चितपणे गावामध्ये विविध पतसंस्था आहेत, बँका आज खूप आहेत, व्यापार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये आहे. शेतकऱ्यांनाही निरनिराळे विविध फायनान्स सुद्धा होतोय. आता मी देवेंद्र शेठला सांगणार आहे की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स मायक्रो फायनान्समध्ये कसं घेता येईल, शेतकऱ्यांना IoT सिस्टीम कशी बसवायची शेतामध्ये, नंतर ऑटोमायझेशन आज आहे, मेकॅनायझेशन आहे. यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने शेतकऱ्यांना सामावून घेता येईल. आणि छोटे जे व्यापारी आज या ठिकाणी निरनिराळे उद्योग करतात त्यांना ज्या वेळेला मालाची खरेदी करत असतात त्यावेळेला त्यांना जर त्यांचं कॅश पेमेंट डाऊन जर असेल तर त्यांना माल डिस्काउंट रेटमध्ये मिळू शकतो. आणि त्याच्यामुळं कमी नफा ठेवून सुद्धा मोठ्या प्रकारचा टर्नओव्हर व्यापारी करू शकतो. कारण ज्याचा टर्नओव्हर मोठा असतो तो कमी मार्जिनवरती काम करू शकतो. त्याचप्रमाणे आज पतसंस्थांना सुद्धा जेवढं डिपॉझिट जास्ती येईल एवढे जास्ती प्रमाणात पैसे येतील. आणि कर्ज जेवढ्या प्रमाणात आज दिलं जाईल तो मधला गॅप जो आहे त्याच्यामध्ये टर्नओव्हर बेसिसवर प्रॉफिट वाढणार आहे. त्यामुळं आज एवढ्या जरी पतसंस्था आणि बँका नारायणगावमध्ये मला वाटतं अशोक शेठ बऱ्याच असतील, मला वाटतं 400 आहेत का, हा 40+ आहे. त्यामुळे एकमेकांची स्पर्धा आहे.
पण स्पर्धा निकोप आहे आमच्या गावामध्ये बरं का. देवेंद्र शेठ निकोप आहे, कोणी मारामारी करत नाही. त्यामुळे म्हणजे आमच्याकडे खरी सुरुवात झाली ना तर श्रीराम नागरी पतसंस्थेपासून सुरू झाली, वल्लभ शेठ सुरू केली. त्याच्यानंतर मग हळूहळू पतसंस्थेचा विस्तार होत गेला आणि गावात जसा पतसंस्था वाढल्या ना तसा व्यापारी पेठ वाढली. एवढं मात्र लक्षात ठेव, व्यापारी पेठ ज्या वेळेला त्यावेळेला गावात बँका असतात किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स असतात, त्याच गावात व्यापार वाढतो, त्याच गावामध्ये प्रॉस्पेरिटी वाढते. जिथं बँका सर्व्हिसेस नाही, पतसंस्था नाही, कुठल्याच प्रकारचं नाही, त्या ठिकाणी वाढत नाही. आणि निश्चितपणे आज सुरुवातीलाच 1 कोटी रुपये घेतले. सदा भुसारी आमच्या नारायणगावचा आहे, त्यामुळे त्याला अभिमान आमच्या गावचा आणि तालुक्याचा आहे. तरी तुम्ही आणि तो आमच्या बरोबरच आहे, तर आम्ही पण तुमच्या बरोबर आहे. नाही तर नुसतं तुम्ही म्हणाल जुन्नरकर दुसरं आपल्याकडे वळतात काय संजय शेठ, असं काही नाही आहे. आम्ही दुसऱ्याला पण देत असतो, घेता का ना आपण, तसं आम्ही देऊ निश्चितपणे. या पतसंस्थेला इथे बसलेले अशोक शेठ असतील सगळे, मला वाटतं आमच्या गावातले दिग्गज माणसं या ठिकाणी बसलेली आहेत. त्यामुळे ती सगळी माणसं आपल्याला मदत करतील. निश्चितपणे आपण या पतसंस्थेला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करू. आणि निश्चितपणे पराग एक ब्रँड आहे. आज मी सांगतो तुम्हाला, मी FSI मध्ये काम करतोय, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये, त्याच्या डायरेक्टर बोर्डवर एक्साईट आता. आणि त्याच्यामध्ये आम्ही मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टवरती सुद्धा FSI मध्ये चर्चा होत असती. आणि आम्ही आवर्जून परागच्याबद्दल आम्ही आश्वस्त लोकांना करत असतो. चीज असेल, बटर असेल, याच्या संदर्भात बऱ्याचशा चर्चा होतात. त्याच्यामध्ये आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या इथं पराग इंडस्ट्री आमच्या परिसरामध्ये आहे आणि त्याच्यात एक उत्कृष्ट ब्रँड जो एक्सपोर्ट करू शकतो, इतका मोठा ब्रँड आज आपल्याकडं आहे, त्याचाही आम्हाला अभिमान आहे. आमची परवा सिक्कीमला मीटिंग झाली, त्यावेळेस आम्ही त्या मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टवरती आम्ही तुमच्याबद्दल तिथं चांगल्या पद्धतीचं बोललो आम्ही. आणि आपल्या पराग हा हे ब्रँड आहे एवढं पक्क लक्षात ठेवा. आणि तो ब्रँड आपल्याला निश्चितपणे अडचणीला सुद्धा मदत करील एवढं मी तुम्हाला आश्वासन देवेंद्र शेठ शहाच्या परवानगी आपल्याला देतो की कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण येणार नाही, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलवून सत्कार केला त्याबद्दल मी परागच्या सर्व कार्यकारी मंडळाचे बांगर साहेब, त्यांचे व्यवस्थापक आमचे भुसारी सदा भुसारी साहेब, त्या सगळ्यांच्या कार्यकारिणीचे धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.